मन मंदिरा गजर भक्तीचा मूळ स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही आणि आहे हे जर स्वरूपाचा खेळ आहे म्हटलं तर तिथेही अज्ञान नाही आणि इथेही अज्ञान. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला विलास मांडलं, त्याला खेळ शब्द मांडला. बरं का, ओघाओघाने सांगेन. किंवा क्षीरजळी लवण मिळाले तरी उदकी क्षारपण ऐसे नव्हे आधीच क्षार. हा उदकाचाची स्वभाव जेथ लवणाचाची अभाव कैसे निपावे. किंवा निद्रेचे निराकारणे जागृती ऐसे जागणे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अगा अन्यथा भासाची निवृत्ती साधोनी आत्मात्मस्थिती. म्हणजे प्रपंच बाजूला काढावा, प्रवृत्ती बाजूला काढावी. प्रवृत्ती म्हणजे अज्ञान बाजूला काढावं आणि मग खाली शिल्लक राहील ते निवृत्ती. असा जर काही अर्थ असेल, अगा अन्यथा भासाची निवृत्ती साधोनी आत्मस्थिती येईल वंदी अनुभवारहित. आत्म्याचे नि प्रकाश अन्यथा भास भासे तेणेची प्रकाशनाथे अन्यथा भास. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी निराळा भासच नाही. जे भासतंय ते काय आहे, तेच आहे. इथून तिथून सगळा म्हणून महाराज म्हणतात किंबहुना आत्मतत्वाच्या ठाई अन्यथा भासूच नाही. मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी यत्किंचित सुद्धा दुसरा कोणताही भास नाही. आहे ते सगळं आत्मतत्व आहे. तुम्ही म्हणाल हे गिळायला आणि पचायला फार अवघड आहे म्हणूनच अमृत अनुभव आहे. साधं सरळ गणित आहे ना. गिळायला पचायला अवघड आहे म्हणून तर अवघड आहे. आपण ऐकायला हरकत नाही. माझं बोलणं कळलं का? काय ऐकायला हरकत नाही. ऐकता ऐकता कधीतरी असं काहीतरी आहे एवढं तरी कळेल ना. प्रदर्शन आपण बघायला जातो, तिथल्या वस्तू घेतो का आपण? प्रदर्शन बघतो आणि 5 रुपयाची भेळ खाऊन येतो. काय सगळं बघतो आणि 5 रुपयाची 10 रुपयाची. मला भाव सध्या माहिती नाही कारण मी काही तसं उभं राहून कधी खाल्लेलं नाही. खावंसं वाटलं तर खाता येत नाही. एखादा एवढ्या हजारातला भेटला, महाराज तुम्ही रस्त्यावर भेळ खाता. झालं, माझ्या आयुष्याची भेळच झाली सगळी. म्हणजे मी प्रवचन करतोय म्हणजे मला रस्त्यावर उभं राहून भेळसुद्धा खाता येणार नाही. दंड काय काय करावा. काय मोठी मजा आहे ना जीवनाची. असो तसं या ठिकाणी महाराज म्हणाले किंबहुना म्हणून चिदविलास कळावा. कळावा एकदा ऐकलं की कालांतराने कधी का होईना. आणि माझी खात्री आहे माणसाच्या स्वभावात फरक पडत जातो बरं का. हळूहळू शांतता येते, मन स्वास्थ्य येतं हळूहळू. इतकं सोपं, इतक्या दिवसाचा तडतड तडतड स्वभाव तो कसा काय जमणार बरं का. काही काय माणसाचा असा स्वभाव आहे त्याला वाजवावं लागत नाही, ते इलेक्ट्रिक चौघड्यासारखं असतं. काय झालं तुला असायला? इलेक्ट्रिक चौघडा कळला का? त्याला बटन लावलं की बघा, नाही तर तडा 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 तडा. कसं कोणी बोला नाही तर न बोला, तडा 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 तडा. एखाद्या बाईला सवय असते नवऱ्याला बोललं तर इथे 5 जळलं मेळं आग लागली. नवरा म्हणला कुणाला बोलतोयस? कुणाला बोलत नाही, माझं मीच बोलून घेते. आहे ना. चला असा अजून मधून अशी असावं जरा. पुरणपोळी खाताना थोडीशी आमटीचा फुरकासुद्धा असावा. एक घास पुरणपोळीचा जास्ती जातो. किंबहुना आत्मत्वाच्या ठाई अन्यथा भासूच नाही. जो दिसे काही तो चिदविलास. त्याला सिद्धांत केला. आत्मत्वाच्या ठिकाणी परिच्छिन्न असं काही नाही. जो दिसतोय तो संपूर्ण चित्तत्वाचा विलास आहे. विलास आहे. आणि विलास म्हटल्यानंतर मग तो त्या पद्धतीनेच घ्यावा लागतो नाही का. हो याचं तर कसं सांगू दृष्टांत. ऑफिसमध्ये जाताना दूध पिणं निराळं. बूट घातलेलेच आहेत, ती बॅग हातातच आहे, बायकोनी कप धरलेला आणि इकडे गटगट गटगट पिलं, अर्ध तिच्या हातात दिलं. अहो ते संपूर्ण तरी प्या. तू पी. गेला निघून.
मग रविवारचा दिवस आहे, मग बायकोनी मसाला दूध बीत केलं, काय अशी भजी विजी सुंदर सगळं उत्तम अगदी, आणखीन पोहे काय आमके काय काय. मग त्यावेळेला तो दूध घटघट घेत नाही, एक एक घोट घेतो. विलास. काय बायको म्हणली आजचं रोजच्यासारखं पित नाही, काय कळतं की नाही? अरे मसाला दूध असं घटघट प्यायचं असतं काय? एक एक घोट. रुची रुची लगावे भोग. काय म्हणतायत? कसा भोग घे? रुची रुची. मग हळू 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 हां निवांतपणे. हां विलास. विलास. तसं जगताकडे बघताना कसं बघेल तो? विलास. हे मृत्यूलोक, मळमूत्राचा बांधा, पापाची खाण. आलं का लक्षात? हे सगळं संपलं. हां मनातला उद्रेक संपला. काय? मनातली जी खदगद आहे ती संपली. निवांत राहतो, समाधानाने राहतो. 100% नाही जमलं तरी निदान तुमच्या आमच्याकरता 50% जमलं तरी खूप आहे. हां 100% जमायला काय आपल्याला समाधी घ्यायची आहे काय? आणि ती घेताही येणार नाही आपल्याला. पण किमान आपल्या जीवनामध्ये 100% नाही तरी 50% जरी शांतता राहिली तरी खूप आहे. खूप आहे. तेवढं राहण्याचा प्रयत्न करावा. पुष्कळ होईल तुमच्याकरता अमृतानुभव बरं का. हो, ज्याला गव्हाचा व्यापार करायचा आहे त्यांनी पोती भरून ठेवावी. ज्याला आपल्या पोटाकरता आणायचं आहे त्यांनी 1-1 किलो आणावं. खपेल तसं पुन्हा आणावं. तसं ज्ञानोबा आहेत, मोठे व्यापारी आहेत, जगाला वाटणारे आहेत, म्हणून त्यांच्याकडे 100% शांतता आहे. आमच्या पुरतं एवढी जरी झाली पण ती यायला पाहिजे. हाच अमृतानुभव आहे. माणसाची मानसिकता बदलायला पाहिजे. चिदविलास ख्या केवळ ज्ञान मिळवण्याकरता करायचं नसतं, मिळूनच आहे. मिळून आहे हे कळण्याकरता करायचं असतं. आणि ती कळल्यानंतर जी एक तृप्तता आहे, जे एक समाधान आहे, ते विशेष आहे. आणि म्हणून महाराजांनी शब्द वापरला चिदविलास. बरं का? हे बघा, परमार्थामध्ये वैराग्य शब्द आहे, विलास नाही. परमार्थामध्ये काय शब्द आहे? वैराग्य. विलास आहे का? आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञाना नाव तर विलास आहे. शब्दाचा अर्थ असा आहे, हे जगत रूपाने काय चाललेलं आहे? प्रभूचा विलास. विलास. मग आता विलास सांगतो थोडासा. मग भजी बिजी केली चांगली, मसाला दूध केलं आहे चांगलं सुंदर, बटाट्याचं भजे एक सुंदर असं, वांग्याची भजी, कांद्याची भजी. चालतं का चातुर्मासाला? काय? हां बरं, चातुर्मास झाल्यावर खा. हां मग कांद्याची भजी, घोसाळ्याची भजी, नाही का? हां काही जे पालकच्या पानाची भजी, विविध भजी जरी केली तरी बायको एक विसरली होती. अगं म्हणाला एवढं केलंच पण मिरचीचं भजी नाही केलं. ते म्हटली मुद्दामच केलं नाही. 2 दिवसापूर्वी पोट बिघडलं होतं ना, सारखे पळत होता. ते जाऊ दे का म्हणला आता, त्याच्याशिवाय विलास नाही. विलासचा अर्थ कळला का? अहो तोंड भाजणं हा सुद्धा विलास आहे. माझं बोलणं कळलं की त्यावेळेला तो तोंड भाजणं, क्या बात आहे, मजा आली हा. म्हणजे ते तोंड भाजणं हा सुद्धा विलास आहे. तसं ईश्वरी सत्तेमध्ये सुख हा जसा विलास आहे, तसं दुःख हा सुद्धा विलासच आहे. ते बघितलं की मग ते कडवं म्हणा, ठेविले अनंते तैसेची राहावे. पण पुढचं आहे का? चित्ती असो द्या. ठेविले अनंते तैसीची राहावे म्हणजे काय? राहावंच लागतं. करतं काय? मराठी समजतं ना? उगीच आपलं ते लगेचच तुकाराम महाराज झाले. ठेविले अनंते तैसेची राहावे. अरे हो बरोबर आहे, मला कळलं.
पण त्या मंबाजानी एवढं जरी मारलं तरी समाधान ढासळलं नाही. चित्ती असो द्यावे, हे महत्वाचं आहे. चित्ती असो द्यावे, समाधान महत्वाचं आहे. थोड्या वेळ गृहीत धरू जिजाबाई भांडत होती तरी हे निवांत होते. कळलं? तुमची जिजाबाई भांडते तेव्हा तुम्ही निवांत असता? बिलकुल नाही. तो उलट सांगतो, तू असशील जिजाबाई पण मी तुकाराम बुवा नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.